आणि त्यांच्या मेहनतीतून आपण बघतो ही टुर्नामेंट युट्यूब वरती आपल्याला थेट प्रक्षेपण पाहायला मिळतं. 198 देशांपर्यंत पोहोचलेली ही टुर्नामेंट कैलासवासी भाया पारंगे स्मृती चषक. संदेश शेळके आमच्या समवेत आहेत. संदेश, आजची शेवटची रात्र आहे टुर्नामेंटची. अतिशय सुरेख टुर्नामेंटचं आयोजन पाहायला मिळालं भूषण पारंगे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांच्या माध्यमातून. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे आपण टॉससाठी यायचं. सचिन येतोय कोळगे संघाचा कर्णधार. मी पवनला विनंती करतो आपण टॉससाठी यायचं. नक्कीच आपल्या समवेत आपण पाहतोय कोणत्या संघाचे संघ नाही तर संघनायकाला विनंती येतोय की कॅमेरा आपल्याला कॅप्चर करतोय. लाईव्ह टेलिकास्ट युट्यूबच्या माध्यमातून आपण पाहतोय. पनवेल टेनिस क्रिकेट जे आपण पाहतोय स्टार खेळाडू आणि आज आपण पाहतोय लोकल खेळाडूंना सुद्धा प्रसिद्धी मिळते. आपण जयंत दांडेकरला पाहिलं 6 चेंडूमध्ये 6 षटकार आणि जवळपास 6-7 हजार व्ह्युअर्स आले. आज कोणते संघ आपल्या सगळे संघनायक सचिन, नक्कीच सचिन मुंबईकर आपल्या गावचा आवाज आपण पाहिला असेल. मी दुगडे सर आपल्या समोर सचिन आहेत आणि त्यांच्या अपोजिट संघ नाही तांबरली म्हणजे गावचाच संघ जवळपास आहे. मी फायनल होईल कारण सुपर आहे. त्याच्यानंतर सेमीफायनल आणि फायनल स्वप्न रंगवलंय. दोन्ही संघनायकांना विनंती करतो की आपण कॅमेऱ्याकडे आणि कॅमेरा आपल्या टेस्ट करतोय. आपला चेहरा थेट युट्यूबच्या माध्यमातून जातोय. आपण तांबरली संघाची संवाद साधूया. आज तुमच्या समोर कोणते संघ आहे. खूप वेळा तुम्ही खेळला असेल यांच्या समोर. आज तुमची रणनीती काय असणार आहे कारण सुपर 8चा सामना आहे तर तुम्ही काय रणनीती असले नाही त्या बोलायला लाजतायत परंतु बोला शिका. कारण मुंबईकरकडे आपण बोलूयात. कोणत्या संघाचा कर्णधार सचिन. कैलासवासी भाया पारंगे स्मृती चषक वर्ष 6वं आणि 6व्या चषकामध्ये आपण बघतो सुपर 8 मध्ये तुम्ही क्वालिफाय झालाय तर काय रणनीती असणार तुमची चांबाली संघाविरोधात खेळत असताना. देशवर काय नसेल पण आम्हाला एकच जिंकणं आहे कारण जिंकणं आहे आणि नंबर मारणं हेच आमचं उत्तर द्यायचं. नक्की नक्की स्वप्न रंगवलंय की आज फायनल मारूनच जायचं. तो सोपा प्रश्न आहे सचिन. समोर तांबरली संघाचा संघनायकाची हाईट पाहिली तर खूप छोटी आहे आणि छोट्या हाईटचे खेळाडू नक्की खूप छान असतात. तर त्यांच्यासमोर तुमची रणनीती असणार आहे की बाउन्सर चेंडू गोलवरचे चेंडू कशा तऱ्हेने गोलंदाजांना तुम्ही कानमंत्र देणार आज या विकेटवर. असं काय नाही. सचिन तेंडुलकर पण हा छोटाच होता पण काय छोटे मोठे क्रिकेटमध्ये नाही गेम फक्त पाहिजे एवढंच आणि जसं मॅच आलं त्या पद्धतीने आम्ही केलो. पण आज तुमच्या 11 खेळाडूमध्ये कोणाकडून अपेक्षा आहेत. काही खेळाडू असतात जे स्टार आहेत परंतु कोणाकडून अपेक्षा असेल या 11 खेळाडूंमध्ये तुम्हाला. सर्वच खेळाडू 11च केलेले तर नंबर मारू शकतो. दुसरं काय नाही. 11 खेळाडू पाहिजे. आपल्या संघामध्ये असणं खूप गरजेचं आहे. चला मी आयोजकांना विनंती करतोय की आपण नाणेफेक करायचं. जगदीश यांच्या शुभ हस्ते आपण बघतो नाणेफेकीचा कौल केला जातो. राजेश चव्हाण कर्णधार आहे पोळगे संघाचा. तर आपण एका बाजूला बघतोय चांबारली संघाचा कर्णधार रुपेश. या दोन कर्णधारांदरम्यान नाणेफेक सुरू होतो. सुपर 8 मधली पहिली लढत पाहायला मिळते. युट्यूब वरती लाईव्ह कव्हरेज या सुपर 8 मधल्या पहिल्या सामन्याचं. चांबारली विरुद्ध पोळगे एक मोठी लढत. नाणेफेकी जिंकणाऱ्या चांबारली संघाला दोन्ही संघांना मनपूर्वक शुभेच्छा असतील या पहिल्या सामन्यासाठी. आमच्या समोर अभिषेक पाटील या सामन्याकडे असतील त्याचबरोबर संदेश शेळके असतील. धन्यवाद. निखिल या ठिकाणी नाणेफेकीचा कॉल जिंकलाय चांबारली संघाने. दोन्ही संघाला शुभेच्छा करूया. दोन्ही संघाला लाईन अप करायला सांगणार आहे. विकेट समोर आपण लाईन अप करायचं. राष्ट्रगीत होईल. चांबारली संघाच्या कर्णधाराला विनंती आपल्या 11 खेळाडू घेऊन आपण विकेटवरती यायचंय. प्रत्येक आपण जर का आला असाल तर समालोचन कक्षामध्ये आपली उपस्थिती नोंदवायची. आमचे गुणलेखक नक्कीच आपण रोहनशी संपर्क साधू. रोहन आहे खूप मोबाईल मध्ये बिझी असतात पण आज मायक्रोफोनवर ते बोलणार आहेत. खेळे असतील अतिशय चांगलं योगदान पनवेल टेनिस क्रिकेटला मिळत आहे. नेहाल मोरे आमचे नरेश भोईर या सर्वांचं कौतुक करूया. 5 दिवस जे खऱ्या अर्थाने सी टेलिकॉम जे नेट व्यवस्था या ठिकाणी दिले नेटवर्क 5 दिवस अतिशय चांगलं योगदान दिलंय. रोहन माहिती
यांचंही कौतुक आहे असतील त्यांच्या समोर. त्यानंतर वैभव आज आमच्याशी संवाद साधतील. नक्कीच एकदा ते मायक्रोफोनवर येतील. तर आज प्रत्येक खेळाडूची आम्ही इंटरव्ह्यू घेणार आहोत एका इनिंग नंतर. आपण पाहिलं मयूर पाटील, अतुल भोईर, शिवकर संघामध्ये ज्ञानेश्वर, प्रेम गायकवाड, त्यानंतर उसाटी संघामध्ये जयेश डांगरकर ज्याने 6 चेंडूमध्ये 6 षटकार, अजय डांगरकर. आणि त्यांना आमच्या भागामध्ये म्हणजे नेरेदुंद्या भागामध्ये चॅलेंजर पारगाव, ज्युनियर चॅलेंजर पारगाव म्हटलं जातं. आणि तसं ते खेळ करताय. त्यांची आपण इंटरव्ह्यू घेऊ. त्यानंतर चाफेकर बंधू नांदगाव संघ, ज्यामध्ये त्यांना चाफेकर बंधू हा नाव का दिलाय याच्याबद्दलही आपण माहिती जाणून घेऊ. किरण कुठले आम्हाला नक्कीच सांगतील. मंगेश गायकर असतील, अश्विन असतील, दत्ता त्यांच्याशी आपण संवाद साधू. त्यानंतर सावेश्वर सावा, किरण पवार यांची आपण या ठिकाणी इंटरव्ह्यू घेऊ. आणि सर्व इंटरव्ह्यू तुम्हाला लाईव्ह टेलिकास्ट युट्यूबच्या माध्यमातून, पनवेल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळणार आहे. तर पहिला सामना सुपर 8चा रंगणार आहे सांभारली आणि त्यांच्या समोर त्याला लाईनअप करा. दोन्ही संघाला विनंती केली जाते की लाईनअप करा. राष्ट्रगीत होईल. मी डीजे मास्टरला विनंती करतो की आपण तयारीत राहायचा. दोन्ही संघाचे खेळाडू विकेट समोर लाईनअप होतील. भूषण पारंगे या स्पर्धेचे खऱ्या अर्थाने आयोजक प्रवीण, विशाल, संदीप त्यांच्या सर्व सहकार्यांना विनंती करतोय की आपण विकेटवर यायचा. पिचच्या सेंटरला या ठिकाणी राष्ट्रगीत होईल. अतिशय चांगली स्पर्धा आपण पाहतोय. भाया पारंगे स्मृतिशक आणि अस्मिता नरेश टोंबरे स्मृतिशक 6वे वर्ष आणि 6व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना प्रत्येक वर्षी नवीन नवीन संकल्पना आपण पाहतो. यावर्षी लाईव्ह टेलिकास्ट आम्ही भूषण पारंगे यांच्याशी संवाद साधला. त्यांनी सांगितलं की पुढच्या वर्षी 2 टुर्नामेंट होईल. एंट्री फी जी आहे ती कमी ठेवणार आणि पारदर्शी जास्त. अतिशय चांगलं योगदान या ठिकाणी जयेश डांगरकर आले. त्यांच्याशी आपण नक्कीच संवाद साधू. तर आमचे नेहाल मोरे यांना विनंती केली जाते की आपण कॅमेरा जयेश डांगरकरवर फिरवायचा. 6 चेंडू आणि 6 षटकार आणि या स्पर्धेमध्ये एक विक्रम केलाय. तर लाईनअप होतोय. राष्ट्रगीत होईल. मी डीजे मास्टरला विनंती करतोय की आपण तयारीत राहायचं. नक्की अतिशय चांगलं स्पर्धा. तर निखिल बाबर आपण डीजे मास्टरला विनंती करायचं आहे. नक्कीच डीजे मास्टर रेडी आहे. तर नक्कीच सर्वांना विनंती करतोय जे खाली बसले त्यांना विनंती करतोय की उभं राहायचा. राष्ट्रगीत होईल. सर्वांना पुन्हा एकदा सहर्ष विनंती. एक साथ सावधान. मी डीजे मास्टरला विनंती करतोय की आपण राष्ट्रगीत वाजवायचं आहे. सामन्याला सुरुवात होईल. सुपर 8चा पहिला सामना. नेहल मोरे आपण पंचांकडे कॅमेरा केट करायचा आहे. तर खरं 2 पंच रसानी भागामध्ये नाही तर पनवेल, खालापूर, उरण भागामध्ये ज्याने दबदबा केलाय. आपण त्यांच्याशी संवाद साधू. वेळ आहे आपल्याकडे. आमच्या समितीतील संदीप पाटील, विशाल पाटील रनिंग मध्ये विशाल पाटील खऱ्या अर्थाने ड्रेस कोड पाहिला तर घरूनच ते कॉल करून येतात की विशाल आज रेड टी शर्ट, उद्या व्हाईट टी शर्ट. अतिशय चांगलं निर्णय सुद्धा देत असतात. मिनी मॉडर्नची ऍक्शन त्यांच्याकडून पाहायला मिळेल. भूषण पारंगे आमच्याशी संवाद साधतील काही वेळानंतर. अतिशय चांगलं योगदान कॅप्चर होता. तर विशाल पाटील आजची शोची रचना
आणि खेळपट्टीकडे पाहिलं तर पहिल्या दिवशी धावा खूप बनत होत्या, दुसऱ्या दिवशी पाहिलं तर गोलंदाज हवी झाल्या, कालच्या रजनीमध्ये पाहिलं तर एकच खेळाडू होते, त्यामुळे सामने एकतर्फी झाले आणि क्रिकेट म्हटलं तर सामने एकतर्फी होतात. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जातो आणि मग प्रेक्षकांनाही मजा येते. आज कोणताचा एक सामना होईल तर शेवटच्या टप्प्यापर्यंत येऊ शकतो. नाही, कारण विकेट ही जी आता नवीन पहिल्यांदाच बनवलेली आहे, तर विकेट कशी खेळेल हे कोणच सांगू शकत नाही आजच्या दिवसात. नक्कीच विकेट बद्दल काही सांगू शकतो. क्रिकेटच आहे, अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. आमच्या समोर संदीप पाटील आहेत, त्यांना एक सोपा प्रश्न आहे, ते खूप मेहनत घेतल्या. ही जी खेळपट्टी आहे त्याचा अंदाज देतो की खेळपट्टी किती याची आहे, त्याच्याबद्दल आपण माहिती द्यायचं. सर्कल, बाउंड्रीज, तर प्रेक्षकांनाही माहिती पाहिजे की कशा बाउंड्रीज आपण घेता. तर त्यामुळे संदीप पाटील हा प्रश्न आहे, त्याचं उत्तर ते नक्कीच देतील. खरं तर खेळपट्टी 66 फुटाची असली पाहिजे, इंटरनॅशनल नियम आहे तो. खेळपट्टी मनापासून तेवढीच आज पाहिजे. सर आम्ही जास्तीत जास्त फिल्टरला ऍडव्हान्टेज देण्याच्या हिशोबाने आम्ही मोठा करण्याचा प्रयत्न केलाय. बाउंड्री शॉर्ट आहे, पण असं नाही जो मारतो तोच मारतो. कमी असली तरी मारतात, लांब असली तरी मारतात. जयेश डांगरकरने दाखवून दिले की मी या ग्राउंडवरचा पहिला खेळाडू आहे की त्यांनी 6 चेंडूत 6 षटकार मारून दाखवले. मारण्याची कला तुमच्यात पाहिजे. गोलंदाजांनी पण चांगली गोलंदाजी केली पाहिजे, क्षेत्ररक्षकांनी पण त्याला साथ दिली पाहिजे. नक्की संदीप आणि संदेश शेळके आता माहीत घेऊया इकडे मात्र. संदेश शेळके आपण बघितलं इंटरव्ह्यू करतात, काही प्रेक्षकांना दाखवतात आणि